यंदा 7 ऑक्टोबर पासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे। याची तयारी आपण सुरू केली असून महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे। या महोत्सवात लाभत असलेल्या लोक सहभागातून यंदाचा महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला। 7 ऑक्टोबर पासून चंद्रपुरात सुरू होणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सव सीझन 3 च्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने माता भक्तांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत आमदार जोरगेवार बोलत होते। या बैठकीला श्री माता महाकाली ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त श्याम धोपटे, मधुसूदन रुठा, वंदना हातगावकर, डॉक्टर अशोक वासलवार, राजू शास्त्रकार, डॉक्टर जयश्री कापसे गावंडे, शैलेंद्र शुक्ला, गोपाल मुंदडा, दादाजी नंदनवार, पुरुषोत्तम राऊत इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती। श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरची ओळख बनला आहे। या महोत्सवामुळे चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महती देश पातळीवर पोहोचली आहे। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव दरवर्षी नवनवे विक्रम करत असून यंदा राजस्थानी रथात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येईल आणि 5 दिवस धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे। या 5 दिवसात जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करतील। यावेळी माता भक्तांनी दिलेल्या सूचना लक्षात घेण्यात आल्या। यातील आवश्यक सूचनांची दखल घेण्यात येणार असल्याचं आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात 9,999 कन्यांचं कन्या भोजन आणि पूजन करण्यात येणार आहे आणि नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना श्री माता महाकाली ट्रस्टच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात येईल। या भव्य आयोजनात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे।